या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी सकाळीच आपल्यापर्यंत आली होती। मध्यरात्री 3 वाजता त्यांचं निधन झाल्याचं समजलेलं होतं। हिंदुजा रुग्णालयात ते उपचारांसाठी दाखल झालेले होते। हृदयविकाराचा तीव्र झटका देखील त्यांना आल्याचं समजलं होतं। सुस्मिता, काय सगळ्याबद्दल सांगता येईल? खरं तर मनोहर जोशी यांचं व्यक्तिमत्व हे सगळ्या शिवसैनिकांचं आपण प्रातिनिधिक स्वरूपातलं व्यक्तिमत्व होतं असं म्हणावं लागेल। कारण वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी माहीम या रुग्णालयामध्येच आपण आता ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे। माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द सांभाळलेली आहे, परंतु अगदी प्रत्येक शाखेपासून त्यांचं काम जे होतं शिवसेनेच्या संघटनेमध्ये अतिशय महत्त्वाचं होतं। 1970 पासून त्यांनी या कामाला सुरुवात केलेली होती आणि राजकीय जीवनामध्ये राजकारणापलीकडे जात समाजकारणाची गणितं त्यांनी जोडली आणि त्यामुळे आजही मनोहर जोशी हे सर्वच राजकीय पक्षांमध्ये एक आपली प्रतिमा कायम ठेवून आहेत। त्यामुळे आता आपण जे बघतोय की हळूहळू या ठिकाणी सर्व त्यांचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, हे जमा होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण घटनेनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मनोहर जोशी यांचं व्यक्तिमत्व हे आता पुन्हा एकदा समोर आलेलं होतं। त्यांच्या अनुभवाचा फायदा कुठेतरी पक्षाला झालेला होता। अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांचे जे अनुभव सांगितले जातात त्यामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा ते याच माहीम, दादर या सर्व परिसरामधल्या ज्या शाखा होत्या तिथल्या शाखांना भेट द्यायचे, तिथे काही काळ थांबायचे, जनतेशी संवाद साधायचे। सुस्मिता, थांबवतोय तुम्हाला काही क्षणांसाठी। आपल्या सोबत सध्या एकनाथ खडसे देखील जोडले गेलेले आहेत। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। खडसे साहेब, अत्यंत दुःखद अशी ही बातमी आज सकाळी समोर आली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची। आपली पहिली प्रतिक्रिया। जोशी सर गेले अनेक दिवसापासून आजारी होते आणि त्याला दुःख झालं, झालं धक्का पोहोचला। सरांबरोबर अनेक वर्षांचं काम केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यांनी मला खूप शिकवलेलं आहे। त्यांचा स्वभाव, आनंदी स्वभाव, हसता खेळता विरोधी स्वभाव, त्याच्यामधून त्यांचं शिकवलं। तर नवीन असताना कसं राहायचं, कसं वागायचं याबाबत ज्ञान त्यांनी मला त्या ठिकाणी दिलं। अशा अनेक गोष्टी त्यांच्याशी माझ्या आठवणीच्या त्यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे। त्यांनी काम केलं, प्रिन्सिपल होतं। खडसे साहेब, युतीचे पहिले मुख्यमंत्री होते ते। शिवसेना आणि भाजपची युती कित्येक वर्षांपासूनची आणि जी सगळी स्थित्यंतर या दोन्ही पक्षांनी राज्याच्या राजकारणामध्ये पाहिली, आपणही त्याचे साक्षीदार होतात, जोशी सर देखील होते। आपण म्हणालात की खूप अशा आठवणी आहेत ज्या सांगता येऊ शकतात। अशा काही आठवणी आहेत ज्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील? खडसे साहेबांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिक्रियेसाठी त्यांना संपर्क करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया। पण अत्यंत दुःखद अशी ही बातमी, राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाल्याची बातमी आज समोर आली आणि संपूर्ण राज्यभरावर शोककळा खरं तर पसरवणारी ही बातमी आहे। हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याची ही बातमी समोर आली। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। सुस्मिता, नक्कीच
आपण बघतोय की खरं तर शिवसेनेचं हे एक असं व्यक्तिमत्व होतं की मनोहर जोशींनी संघटनेसाठी जेवढं काम केलं तितकंच महत्त्वाचं काम हे विद्यार्थ्यांसाठी केलेलं होतं. कोहिनूर इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केलेली होती आणि राजकारणापलीकडे जात त्यांनी एक उद्योजक म्हणून सुद्धा स्वतः. सुस्मिता, माफ करा, मी पुन्हा एकदा आपल्याला थांबवतोय. आपल्या